कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16 वर पोहोचली। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश। मुंबईत ईडीची 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, अल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेट्सवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज। कोरडवाहूसाठी एकूण हेक्टरी 18,500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 32,500 रुपयांची घोषणा। 3 हेक्टरपर्यंत मदत केली जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। पिकं, खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत। प्रत्येकी मृत दुधाळ जनावरामागे 37,500 रुपये तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 मदत दिली जाणार। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसली। विजय वडेट्टीवार यांची टीका, तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार। ठाकरेंची शिवसेना आज राज्यव्यापी आंदोलन करणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक। कार अपघात प्रकरणात मी दोषी नाही, अपघात झाला त्यावेळेस मी कारमध्येच नव्हते, मला ट्रोल केलं जातंय, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। तर कार अपघात प्रकरणी गौतमीला क्लीन चिट, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती।